पोस्ट केलेला आहे ट्विटच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आपल्या पक्षाच्या सर्वात प्रमुख नेत्या आहेत त्यांच्यावरती एक आक्षेपार्ह पोस्ट केलेला आहे. कसं पाहता या सगळ्या ट्विटकडे? बघा, काँग्रेस हा पक्ष सुसंस्कृत विचाराचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, महिलेचा सन्मान करणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि जवाहरलाल नेहरूजी असतील, महात्मा गांधीजी असतील, इंदिरा गांधीजी असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, या सर्व महामानवाच्या विचारावर चालणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा. परंतु आज काँग्रेस विचारापासून तर दूर गेलेली आहे, लोकांपासून कधीच दूर गेलेली आहे. ती काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडवते आहे. खरं तर काही वर्षापूर्वी इंदिरा गांधीजींना असंच गुंगी गुडिया म्हणून विरोधकांनी हिणवलं होतं आणि त्या गुंगी गुडियाने एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतिहास रचलेला आहे. तशा पद्धतीचा इतिहास भविष्यात त्यांना पाहायला भेटेल. आज ज्या पद्धतीनं एका महिलेचा अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनं केलेलं, मला वाटतंय महाराष्ट्रातली जनता त्यांना माफ करणार नाही. काँग्रेसला त्यांच्या विचारावरती परत आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना इंदिरा गांधीजीचा फोटो मी स्वतः भेटून हे गिफ्ट करणार आहे. कारण ते ज्या विचारापासून दूर गेले त्या विचारावर परत येण्यासाठी तो फोटो त्यांच्या कामाला येईल आणि काँग्रेस पुन्हा त्यांच्या विचारावरती येईल असं मला वाटते. पक्षाला पुन्हा एकदा एक आता निवडणूक आयोगाकडनं पत्र आलेलं आहे. खरं तर सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षपदावरनं जो वाद सुरू झाला त्यानंतर आता आणखीन एक पत्र आलेलं आहे. नेमकी काय आहे? बघा, याबाबतचे कायदेशीर जे काय आम्हाला पत्र आलं होतं त्याच्याकडनं निवडणूक आयोगाचं पत्र आलं असं समजलं. या पूर्ण गोष्टीला आम्ही सुद्धा कायदेशीर उत्तर देऊ. जे काही त्रुटी असतील, त्यांचं काही म्हणणं असेल ते आम्ही पूर्ण करण्याचं काम करू. आमची जी निवड प्रक्रिया झाली आहे ती पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन नुसार झालेली निवड प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही कसली भीती नाही. आगामी काळामध्ये त्याचं कायदेशीर उत्तर आम्ही देऊ. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भामध्ये सुनावणी पार पडते. खरं तर निकाल अद्यापही लागत नाहीये, वारंवार तारीख पे तारीख पडत आहे. काय याविषयी सांगा? बघा, याबाबतचं आमचं एकच म्हणणं आहे की दोन्ही बाजूच्या कायदेशीर बाजू समजून घेऊन कोर्ट त्याबद्दलचा निकाल देईल. आज आम्हाला असं वाटतंय की याबाबत सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूची भूमिका ऐकून घेऊन योग्य जो आहे त्याबाबतचा निर्णय नक्की देईल. खूप खूप धन्यवाद सूरजजी. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.